तर दुसरीकडे जळगावमध्ये महायुतीचं शक्ती प्रदर्शन आहे। महायुतीचे दोन्ही उमेदवार आज अर्ज भरणार आहेत। रावेर लोकसभेसाठी रक्षा खडसे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर जळगावमधून स्मिता वाघ अर्ज दाखल करणार आहेत। गिरीश महाजन, फडणवीस, गुलाबराव पाटील, अनिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यामुळे जोरदार शक्ती प्रदर्शन आज महायुतीच्या या दोन्ही उमेदवारांकडून केलं जाईल। स्मिता वाघ आणि रक्षा खडसे यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे। यावेळेला महायुतीचे मोठे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू असल्याची माहिती आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी मंगेश जोशी हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। मंगेश, काय सांगाल? महायुतीच्या दोन महिला उमेदवार जळगाव जिल्ह्यामधील आणि दोघींचे अर्ज आज दाखल केले जाणार आहेत। कसं चित्र दिसतंय? कशा प्रकारचं शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू आहे? नक्कीच पराजी। खरं तर जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ व रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रक्षा खडसे या दोघीही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। मात्र या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे महायुतीकडून जळगावमध्ये पाहायला मिळणार आहे। यात प्रामुख्याने अर्ज भरताना जे आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे या अर्ज भरताना उपस्थित राहणार आहेत। आणि एकंदरीतच या अर्ज भरण्यापूर्वी जळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅली देखील काढण्यात येणार आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे हे महायुतीकडून केलं जाणार आहे। दरम्यान काल जर आपण बघितलं तर खरं तर महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता आणि त्यावेळेस शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यावेळी संजय राऊतांनी जे आहे भाजपसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती जोरदार हल्लाबोल केलेला होता। त्यामुळे आज या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील, गिरीश महाजन असतील, गुलाबराव पाटील असतील, हे नेमकं आता यावरती काय उत्तर देणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे या शक्ती प्रदर्शनासोबतच एकंदरीतच एक मोठं राजकीय आरोप प्रत्यारोप देखील आजच्या या शक्ती प्रदर्शना निमित्ताने पाहायला मिळू शकतंय। निश्चितच मंगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।